नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि एक वेगळा पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि स्टीम केलेला आहे. त्याच्यामुळे जे स्टीम लव्हर्स आहेत की ज्यांना थोडंसं हेल्दी वाटतं की बाबा तेल नाही, तूप नाही, तर हेल्दी, अशा लोकांसाठी पण खरंच अप्रतिम आहे भात सुरळीची वडी. चला सुरुवात करू. साधारण 4 तास भिजवलेले सुवासिक तांदूळ, आंबेमोहर मी घेतला आहे. हा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि वाटताना हेच पाणी वापरायचं भिजवलेलं. आणि एकदा बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण साधारण 1-2 चमचे दही घालू. आता याला पुन्हा बारीक करून घेऊ. आता दही नेमकं किती घालायचं, तर दही तुमचं आंबट किती आहे यावरती अवलंबून आहे. मी 2 चमचे म्हटलं कारण माझं दही आंबट होतं, पण तुमच्या इथलं दही थोडं गोडूस असेल तर 3 चमचे घाला. ओके, चलो. याला छान पातळ करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे. अशा टाईपचे सगळे पदार्थ जे आहेत ते खवय्यांचे अड्डे यामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. कुठे मिळतील हे सुद्धा सांगितलं. आणि हे पुस्तक तुम्हाला सकाळ प्रकाशनचं आहे, तर सकाळच्या साईटवर किंवा ॲमेझॉनवर bookganga.com इथे इझिली अवेलेबल आहे ना. आणि साधारण एवढं पातळ हे असावं. एकदम किती पातळ ते बघून घ्या. बऱ्यापैकी पातळ म्हणजे डोस्याचं बॅटर असतं त्याच्यापेक्षा पातळ आहे. आणि नंतर ह्याला आपल्याला स्टीम करायचं आहे आणि अगदी थोडंसं तेल लावायचं. थोडं 1-2 थेंब तेल सगळीकडे पुरेल. आणि ह्याला असं पसरवून घ्यायचं. याला स्टीम करू 7 मिनटं. हे सुकं खोबरं आहे, त्याला मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताच त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालतो आहे. ह्याचा रंग जो आहे तो छान ब्राऊन व्हायला हवा. हे छान भाजून बाजूला ठेवायचं आणि याला थंड करायचं. आणि हे जे भाजलेलं प्रकरण आहे यामध्ये थोडंसं मीठ आपण घातलं आहे. आणि मीठ, थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडासा लिंबाचा रस, थोडी साखर, ये बात. आणि किंचित आपल्याला तिखट घालायचं आहे. हे शिजलंय का ते पाहून घेऊ एकदा. क्या बात आहे, व्यवस्थित झालं. आपण गॅस बंद करू आणि ह्या तसंच 2 मिनटं थंड करू. आणि यावर एक छान आपल्याला फोडणी घालायची आहे, ती सुद्धा आपण तयार करून ठेवू. ती गरम असण्याचं गरजेचं नाही, थंड फोडणीसुद्धा चालेल. मोहरी, तीळ, थोडी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी हिंग. आणि त्यावर हा छान मसाला पसरवायचा.
मजा आली की नाही भात सुरळीची वडी पाहताना? मजा आता अजून येणार आहे नंतर, जेव्हा ही तुम्ही सुरळीची वडी बनवाल आणि खाल, पण एकटे नाही, कोणाला तरी सोबत घेऊन. कराल ना असं? कारण काय शेअरिंगमध्ये जी मजा असते ना ती कशातच नसते. एकटं खाण्यात काहीच नाही. एक सोन्याचा पिंजरा आहे आणि तुम्हाला एकट्याला ठेवलं. मजा येईल का हो? नाही. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. नक्की ना? प्रॉमिस. थँक यू.